शेतकरी मित्र जनरली शेतकरी डाळिंबाविषयी किंवा कुठल्याही पिकाविषयी व्हरायटीबद्दल फार सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे कुठल्याही पिकाचा माल दिसला की ती पहिलं विचारतात ही व्हरायटी कुठली. आता माझ्या दोन्ही बाजूला इथे दोन झाडं आहेत. ह्या बाजूला हे आरक्ता व्हरायटीचं आहे आणि ह्या बाजूला हे भगव्याचं आहे, बरोबर आहे. तर शेतकरी माझ्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्ते. हे दोन झाडं कोणते कोणत्या व्हरायटीचे आहेत? हे आरक्ताचे आणि ते बघवाय साधा बघवाय. बरं. आता आरक्ताचं वैशिष्ट्य असं आहे की ती अर्ली व्हरायटी बरोबर आहे? आरली आरली. आणि ती 5 महिन्यामध्ये तयार होते हो. आणि तिचं वैशिष्ट्य आहे की ती शेंड्यालाच लागते. हम्म. पण तुम्ही इथे जर पाहिलं ते बघा, इथे खाली ती कुठं लागली आहे, खोडाला लागली, बरोबर आहे. आणि कशी लागली, डायरेक्ट द्राक्षासारखी लागली. हे बघा इथं पण आहे सर, हे बघा दिसतंय तुम्हाला डायरेक्ट, बरोबर. आणि इथंच नाही, तुम्ही वरती पण बघा त्याची सेटिंग आहे ती कुठं लागली बघा, डायरेक्ट. म्हणजे नाही, मेन स्टेमला लागली. हे स्टंप आहे ना, हा या स्टंपला लागली बघा. ती स्टंपला इथं पेन्सिल काढली आणि पेन्सिल काढीला पुढं सेटिंग झालेली. याला फांदी नाही आहे, म्हणजे डायरेक्ट लागलेली. आता ही जी आहे हिला रिफिल काढी म्हणतात आणि हिच्या पाठीमागं आहे हिला पेन्सिल काढी म्हणतात, बरोबर आहे ना. आणि हा स्टंप आहे. मग स्टंपला ज्यावेळेस माल लागतो त्याची साईज सगळ्यात मोठी होते. तर म्हणजे ही जी आरक्ता व्हरायटी तिचं सेटिंगसुद्धा बंचेसमध्ये, बरोबर ना. बंचेसमध्ये. आणि इकडे जे आहे ही आपली साधा भगवा आहे, तो पण कशामध्ये, बंचेसमध्ये. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही अर्ली व्हरायटी लवकर सेट होणार आणि लवकर ती तोडायला येणार. परंतु दोन्ही पण झाडांचा विकास जर पाहिला तर सेम जाईल. आपण या झाडांना, या बागेला किती वर्षापासून एसिड वापरतोय? या बागेला आता 5 पीक आहे, सुरुवातीपासूनच वापरतोय. याला वापरतोय. हो. म्हणजे जर व्हरायटी जरी वेगळी असली पण जर तुमचं पोषण जर एसिड सारखं असेल तर तुम्हाला जे उत्पन्न आहे ते कसं मिळतं, सारखंच मिळतं. आणि झाडाचा विकास सुद्धा सारखाच होतो, बरोबर आहे की नाही. आता ठीक आहे, तर ह्या व्हरायटीचे फळं जे आहेत तिची साल पातळ असते, लांबच्या मार्केटला ती जात नाही, त्याच्यामुळे ती लोकलला विकली जाते, म्हणून ती एक्सपोर्ट केली जात नाही. परंतु तुम्हाला उत्पादन मात्र सारखंच मिळणार.